Dear students, welcome to the bridge course of class 10th इयत्ता 10वी या वर्गातील सेतू अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. In this video, we will see competency or learning outcome statement 2. Summarize a story, conversation, play, informative speech or debate. म्हणजेच एखादी गोष्ट, संभाषण, नाटक किंवा माहिती देणारा एखादं भाषण किंवा युक्तिवाद यावर आधारित एखाद्या उतार्याचा सारांश तयार करणे. यामधील ऍक्टिव्हिटी नंबर 1 आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी व्हॉट इज अ समरी? समरी म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघूया. मेकिंग समरी मीन्स समरायझेशन. समरी तयार करणं म्हणजेच समरायझेशन, सारांश लेखन करणं. A summarization means comprehension, composition and presentation of the main points of the passage. म्हणजेच सारांश लेखन म्हणजे दिलेल्या उतार्यातील मुख्य मुद्द्यांचे आकलन, त्यांची आपल्या शब्दात केलेली मांडणी आणि सादरीकरण. Then the question is how to write a summary. मग प्रश्न असा निर्माण होतो की समरी कशा पद्धतीने लिहायची. In order to write a summary, you must remember the following things. मग सारांश तयार करण्यासाठी तुम्हाला खालील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. नंबर 1, read the given passage very carefully to understand it. दिलेला उतारा समजून घेण्यासाठी काळजीपूर्वक वाचा. Underline the important ideas and find out the central idea. महत्त्वाचे शब्द, कल्पना यांना अधोरेखित करा आणि उतार्याची मध्यवर्ती कल्पना शोधून काढा. 3. Avoid less important repeated ideas, illustration, proverbs and quotations. म्हणजेच कमी महत्त्वाची माहिती, पुनरावृत्ती होणारे काही शब्द, उदाहरणे, म्हणी किंवा अवतरणे हे तुम्ही सारांश रूपी लेखनामध्ये टाळा. Write the summary of the passage in your own language. म्हणजेच दिलेल्या उतार्याची समरी, सारांश हा तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. 5. Use appropriate vocabulary, grammar and language while summarizing. सारांश लेखन करताना तुम्ही योग्य त्या शब्दांचा वापर करा, व्याकरणाचा आणि योग्य भाषेचा देखील वापर करा. 6. Don't copy the sentences from the original passage except the keywords. म्हणजे दिलेल्या उतार्यामधील शब्द आहे तसे लिहू नका. सारांश लिहित असताना त्या उतार्यातीलच वाक्य आहे तसे तुमच्या सारांश रूपी लेखनामध्ये येऊ देऊ नका. नंबर 7. डोंट एक्सप्रेस युअर ओपिनियन. सारांश लिहित असताना तुम्ही तुमचे स्वतःचे मत व्यक्त करू नका. अँड नंबर 8. गिव्ह अ सुटेबल टायटल टू युअर समरी. म्हणजेच आपल्या सारांश लेखनाला, तुम्ही तयार केलेल्या सारांशाला तुम्ही योग्य शीर्षक द्या. आता जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, जे विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या सूचना. काय आहेत सूचना आपण बघूया. रीड थ्रू द ओरिजिनल टेक्स्ट टू अंडरलाईन इट्स ओव्हरऑल मीनिंग. म्हणजे तुम्हाला दिलेला जो उतारा आहे तो त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी त्याचं व्यवस्थित वाचन करा. कॅप्चर द मेन पॉइंट्स ऑफ द टेक्स्ट बाय हायलाइटिंग इट. त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते हायलाइट करा. तुम्ही अधोरेखित देखील करू शकता. नोट डाऊन इम्पॉर्टंट डिटेल्स. त्यातील महत्त्वाची माहिती, मुद्दे तुम्ही लिहून घ्या. विदाउट द ओरिजिनल टेक्स्ट रिराईट युअर नोट्स इन युअर ओन वर्ड्स बाय लिंकिंग टुगेदर द पॉइंट्स. म्हणजे तुम्ही जे काही मुद्दे अधोरेखित केलेले आहेत, हायलाइट केलेले आहेत, ते मुद्दे जोडून तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये नोट्स तयार करा, माहिती लिहा. यूज हेडिंग्स अँड सब हेडिंग्स प्रॉपरली. योग्य ते शीर्षक द्या. रिरीड युअर समरी टू मेक शुअर दॅट यू हॅव नॉट लॉस्ट द ओव्हरऑल पॉइंट्स ऑफ द ओरिजिनल इन्फॉर्मेशन. तुम्ही तयार केलेली समरी ही पुन्हा पुन्हा वाचा आणि खात्री करा की तुमच्याकडून एकही मुद्दा
सुटलेला नाही. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये रीड द गिव्हन पॅसेज अँड समराइज इट. तुम्हाला या ठिकाणी एक स्पीच म्हणजे भाषण दिलेलं आहे, त्याची तुम्हाला समरी करायची आहे, सारांश लिहायचा आहे. तर मी या ठिकाणी फक्त दिलेलं स्पीच वाचन करतो. तुम्ही घरी आपल्या वहीमध्ये त्याची समरी लिहायची आहे. इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन द लाईफ ऑफ अ स्टुडंट. Honorable Chief Guest, Headmaster of our school, and my dear friends, today I am going to speak on importance of education in our life. Education is one of the most important and mandatory elements in the life of a student. It helps the students to do analysis while making important decisions in life. Education is essential for a student because after being educated enough, a student will be able to select a good career option for them so that they can succeed in life with the help of education. A good career provides the students financial freedom and support along with mental satisfaction. The education of the students helps them in improving their communication skills. For instance, their speech, body language, and many other elements present in the communication system. Education helps the students in using the technology in a better way in this era of rapid technological development and transformation. As we all know that education is the key element of everyone's life today. Education has the value that helps in making people valuable and full of knowledge. Education is necessary for the growth of life for everyone. It has the same value for everyone equally. Everyone is having the right to learn. Without education, life can become so difficult and hard to survive. Thus, education plays vital role in our life. Thank you. या स्पीचची समरी म्हणजे सारांश आपण आपल्या वहीमध्ये लिहा. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी आणखी एक स्पीच देण्यात आला आहे आणि त्या स्पीचची समरी देखील तयार करून दाखवण्यात आली आहे. आपण बघूया कशा पद्धतीने समरी तयार झाली आहे. स्पीच आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. ऑनरेबल चीफ गेस्ट, हेडमास्टर ऑफ अवर स्कूल अँड माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. If you observe some people, then you will notice that human life is a series of tension and problems. Also, they have a variety of concerns relating to their life. Sport is something that makes us free from these troubles, concerns, and tensions. Moreover, they are an essential part of life. Who believe in life are able to face the problems. They help in the proper operation of various organs of the body. Furthermore, they refresh our mind and the body feels re-energized. It also makes muscles strong and keep them in good shape. In schools and colleges, they consider sports as an important part of education. Also, they organize sports competitions of different kinds. In schools, they organize annual sports events, and on a daily basis, they have a specific period for sports and games. In this period, teachers teach them the ways to play different sports and games. These sports and games teach students new things and they have a bond with them. In addition, sports help them develop self-confidence and courage. Also, they become active and swift, and success fills them with motivation and eagerness. In this way, games are very important in our life. Thank you. Summarizing. आता या ठिकाणी जी समरी दिली आहे ती समरी आपण वाचूया. Sports are very important in our life. It makes us healthy and fit. It keeps away any disease and ailments. We can also choose sports as our career. It makes us tension free. It helps to develop our confidence. It makes our muscles strong. Sports make our life happy. जसं आपण अगदी सुरुवातीलाच पाहिलं की सारांश हा स्वतःच्या भाषेमध्ये आपणास लिहावा लागतो.
योग्य शब्दांचा, योग्य भाषेचा आपणास वापर करावा लागतो. या ठिकाणी दिलेली समरी अतिशय सोप्या भाषेमध्ये छोटी छोटी वाक्य तयार करून बनलेली आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. समरी तयार करत असताना महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या आणि ते स्वतःच्या भाषेमध्ये सोप्या शब्दांमध्ये मांडा आणि त्याला योग्य ते शीर्षक द्या. पुढील जो भाग आहे प्रॅक्टिस, म्हणजे याचा सराव करण्यासाठी आपण काय करणं अपेक्षित आहे. व्हॉट आर यू एक्सपेक्टेड टू डू फॉर प्रॅक्टिसिंग धिस कॉम्पिटन्सी. राईट स्पीच ऑन गिव्हन टॉपिक्स अँड समराइज इट. खाली जे तुम्हाला टॉपिक्स दिलेले आहेत, विषय दिलेले आहेत, त्यावरती स्पीच लिहून त्याचा सारांश तयार करा. टॉपिक्स दिलेले आहेत. नंबर 1 माय फेवरेट स्पोर्ट्स पर्सन, नंबर 2 नेचर इज बेस्ट टीचर, अँड 3 सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ. याशिवाय एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी और रीइन्फोर्समेंट, म्हणजे समांतर उपक्रम करण्यासाठी काय करावं लागेल तर कलेक्ट व्हेरियस स्पीचेस फ्रॉम इंटरनेट अँड समराइज इट. इंटरनेटवरून वेगवेगळे स्पीचेस, भाषणे यांचं संकलन करा आणि त्याची समरी म्हणजे सारांश लिहा. इव्हॅल्युएशन, मूल्यमापन. राईट अ स्पीच ऑन हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन लाईफ अँड समराइज इट. म्हणजेच हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन लाईफ या विषयावरती भाषण लिहा आणि त्याची समरी म्हणजे सारांश तयार करा. या ठिकाणी तुम्हाला दीक्षा व्हिडिओ किंवा ई कंटेंट QR कोड मध्ये दीक्षा व्हिडिओची लिंक देण्यात आली आहे. हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. आणि हे सर्व केल्यानंतर आपण काय शिकणार आहात तर यू विल लर्न टू समराइज द इन्फॉर्मेटिव्ह स्पीच. म्हणजे एखादं माहिती देणारं भाषण, त्या भाषणाचा सारांश करण्याचं तुम्ही शिकणार आहात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.